फक्त ऑर्डर सोडा साहेब, आम्ही सगळे तयार आहोत. काय रे? होय साहेब, धार टाकायची आहे ना? कोण आहे रे? हिरोईन ये मार्तंड जामकर. ये ये ये. अरे तू त्या बाय भुलव्याला आत टाकून लय मोठं काम केलंस बघ. मी तर ऐकलं होतं नदीवर बायका कापडं बडवतात ना, तसा त्याला बडवून काढलायच वाटतं तू. चांगल्या लाथा बुक्यांनी तुडवलंय मी त्याला, पोत्यात घालून मारलंय मी त्याला. आयुष्यात त्याने असं मार नसेल खाल्ला, असा मार खाल्लाय त्याने. एव्हरीथिंग इज सो डिम्पल. आहेस त्यो त्या लायकीचा. त्याला ना सोडू नको अजिबात. चांगली मिरचीची धुरी दे आणि उकळत्या तेला त्या कढईत टाक. आणि असं कर ना की तो अजिबात कधी सुटलाच नाही पाहिजे. त्याच्यासाठीच आलोय मी इथे. हे बघा, तुम्ही आमच्या वाड्यावर अशी धाड नाही टाकू शकत. तुला कुणी सांगितलं मी धाड टाकायला आलोय म्हणून? हे रे हिरोईनला भेटायला. आता माझ्याकडे काय काम आहे तुमचं? तुला नाही ग, या हिरोईनला भेटायला आलोय. जा बाबा, तुझं आपलं काहीतरी. वाडा मस्त आहे. हा मग हे वाडा म्हणजे गावातली शान आहे, शान. माणूस कुठून येतो आणि कुठून जातो काय कळत नाही. आणि वाड्यात इतक्या खोल्या आहेत ना, बस अगदी. असं मग बघितलाच पाहिजे हा वाडा. काय हिरोईन? होय, चल दाख. तू नाही ग, ही डिम्पल कपाडिया नावाची हिरोईन. गंमत गंमत केली मी. अशी गंमत करत असतो मी अधून मधून. डिंपे, जा त्यांना वाडा दाखव. ठीक आहे माझा. नाही, चला या दाखवू ते वाडा. काय झालं? एवढे पोलीस घेऊन का आले साहेब? नाही नाही, धार टाकायची होती आज या ठिकाणी. धाड? अरे, हा सरपंच का पळाला? मला वाटतं त्याच्याकडे काहीतरी संशयास्पद असणार. पकडा त्याला, त्याच्याच घरी धाड मारू आपण. चला पकडा त्याला. मम्मी, ए मम्मी या. थांबा थांबा, बूट काढतो. नाही नाही, असू दे. जय. ही मम्मी पप्पांची खोली आहे. मम्मी पप्पांची खोली? ती आहे ना, ती माझी खोली. तिकडच्या साईडला किचन आणि त्याच डाव्या साईडला वाड्याची मागची बाजू. अगं दीदी, अगं त्यांना इथंच कुठं वाडा दाखवतेस? साहेब चला, तुम्हाला म्या वाडा दाखवतो. टोन्या, मी दाखवते ना वाडा. मध्ये मध्ये नाव खुपसायची गरज आहे का? या, मी खोली दाखवते. तुमच्या खोलीपासून सुरुवात करतो. ही साहेब घरात कशाला आलेत? बया, झडते घ्यायला तर नाही ना आले. अरे देवा. अहो थांबा जरा, बघा तरी आधी कशासाठी आलेत. काय गो मंगले, हे इन्स्पेक्टर आपल्या घरभर काय फिरतोय? काहीच कळना झाले. काय माहिती कशासाठी आलेत. चला येतो मी. रामूचा राम राम घ्यावा. डिम्पल कपाडिया, तुम्ही सगळ्या खोल्या दाखवल्या, पण एक खोली नाही दाखवली. डॉक्टरची. एव्हरीथिंग इज सो डिम्पल. काय रे, धार टाकतोय असं कळल्यावर पळालास का? नाही कुठं काय,
तुम्ही धाड म्हणालात ना म्हणून मी पळालो आणि घाबरलो. आम्ही गावचे सरपंच आहे ना. आता सरपंच असण्याचा आणि दाढीचा काय संबंध? काय या गावामध्ये काहीही घडो मग त्याचा एकमेकाशी काही संबंध असो नसो त्याची जबाबदारी ऍज अ सरपंच माझ्यावरतीच येते ना म्हणून मी पळालो. हा आपल्यापासून काहीतरी लपवतोय. नाही घराची झडती घ्या, नक्कीच काही ना काही सापडेल. जा. कोण कोण राहतो रे घरात? मी एकटाच राहतो. बायका पोरं? मुलं मला झालीच नाहीत. अरे आणि बायको? बायको पण झाली नाही. म्हणजे माझं लग्नच झालं नाही ना. अरे मग सरळ सांग ना बाबा, लग्न झालं नाही म्हणून पोरं पण झाली नाहीत. मगाचपासून हेच सांगतोय या ठिकाणी पण तुम्ही ऐकतच नाहीये. अरे 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 सगळं कशाला बिस्कट नाही, तिथं काही सापडणार नाहीये. वायकर हं? हे बघा बाईची साडी सापडली. आता साडी बाईचीच असते ना. साडी पकडा त्याला. काय रे, ही साडी कुणाची? माझी? हा नाही माझी नाही. अरे मग कुणाची? बाईची. कुठल्या बाईची? तुझं तर लग्न झालं नाही. मला माहित नाही. तू आता एक शब्द बोलू नकोस. ए पुन्हा झडती का? काहीतरी सापडेल आपल्याला. निघा. आज या ठिकाणी माझी अब्रू घेतली. कपाट. दिल्ली असू दे. नको मला. आता यासने पैसे घावलं तर काय खरं नाही. आतापर्यंतची सगळी मेहनत वाया जायची. देवा काय तर होऊ दे आणि इथली झडती अर्धवटच राहू दे. एव्हरीथिंग इज सो डिम्पल. अतिशय कौतुकाची गोष्ट आहे. कसली? तुमच्या घरातल्या बाकीच्या खोल्या पाहिल्या मी. त्या सगळ्या अस्ताव्यस्त, टापटीप नाही, काही नाही. पण ही खोली मात्र एकदम मेकअप केल्यासारखी, एकदम व्यवस्थित आणि टापटीप. कसे ते काही सांगता येईल का? ते मी आणि डॉक्टर आता या खोलीत राहत नाही ना, त्यामुळे स्वच्छ आहे, टापटीप आहे. पण धूळही येत नाही इकडे. म्हणजे तुम्ही येत नाही म्हणून धूळही येत नाही. दाद द्यायला हवी त्या धुळीच्या आज्ञाधारकपणाची. किती ते शिस्तशीर. आणि नक्कीच या खोलीत काहीतरी असणार. नाही, असं काय बी नाही. असं काय हाय आणि असं काय नाही ते मी ठरवणार. बिकॉज एव्हरीथिंग इज सो डिम्पल. नाही नाही, इथे तुम्ही नाही लपवणार. तुम्ही काय एवढे मूर्ख आहात? म्हणजे याहून अधिक मूर्ख असाल किंवा याहून कमी मूर्ख असाल, इतके नसाल. कर्टन, हा? पडदा, तुम्हाला सांगितलं ना शांतपणे गाडीत बसा म्हणून. सर धाड टाकली. धाड? ते तर मग तुम्ही दिसत नाही इथे कुठे?
अहो सरपंचाच्या घरी. तिकडे कोणी सांगितले तुम्हाला धाड टाकायला? अहो आम्ही वाड्यावर धाड टाकायला आलो असं सांगितलं, तो सरपंच घाबरला आणि पळ सुटला. आम्हाला संशय आला, मग आम्ही पण त्याच्या मागे पळ सुटलो आणि त्याच्या घरी धाड टाकली. मग काय सापडलं तिकडे? साडी. हा? अहो ज्या घरात बाईच राहत नाही त्या घरात साडी कशी सापडते? मला वाटतं गावातून अनेक बायका गायब झालेत ना, त्यांच्यापैकी कुणाची तरी ही साडी असावी. काय चाललंय? काय जत्रा आहे का जादूचे प्रयोग आहेत? एवढी गर्दी कशाला? साहेब ही साडी सापडली. काय वाटतं? साहेब, या गावातल्या बायका गायब होत आहेत. हा माणूस एकटा इथं राहतो, तरी त्याच्या घरात ही साडी सापडली, म्हणजे काहीतरी काळबेर आहे. सांगत नव्हता साडी कुणाची आहे ती. चांगलं दामात घेतल्यावर सांगितलं बेपत्ता असलेल्या नीलमसाठी आणली होती म्हणून. काय चाललंय रे? हा, हे सरपंचांकडे नीलमची साडी. लगा डॉक्टरांवर जे आरोप व्हायला लागलेत, ह्या सगळ्यात सरपंचाचा तर हात नाही ना? नाही सरपंच असं नाही करणार. होय होय. हा अटक करण्यासारखा पुरावा नसला तरी संशयित आरोपी ठरवण्या इतका पुरावा आहे. साहेब, साहेब असं करू नका, मला अटक करू नका. पाहिजे तर मी तुमच्या पुढे पदर पसरतो. ही साडी आहे ना, गावचं सगळं काम पूर्ण झाल्यानंतर पंचायतीतर्फे नीलम मॅडमला द्यायची होती, पण ती त्या गायब झाल्या, म्हणून ती माझ्या घरामध्ये तशीच राहिली. माझा त्यांचा काहीच संबंध नाहीये साहेब. मी खोटं बोलत नाही साहेब. माझी परवानगी घेतल्याशिवाय हे गाव सोडून जायचं नाही. जमा करा. एव्हरीथिंग इज सो डिम्पल. इकडे साडी सापडली म्हणून तुमच्या खोलीची नीट पाहणी करता नाही आली, पण मी येईन पुन्हा तपासणी करायला. तर सगळं जिथल्या तिथे जसं आहे तसंच असू द्या. काय? स्वच्छता, टापटीप. एव्हरीथिंग इज सो डिम्पल. सामकर का आला नाही अजून? एवढा वेळ का लागतो त्याला? त्याला सोन्याची बिस्किट आणि पैसे सापडले की काय? नाही, असं नाही झालं पाहिजे. असं जर का झालं तर माझा सगळा खेळ संपेल. त्या टिंपलने काहीतरी डोकं लावलं पाहिजे आणि हे सगळं मिळण्यापासून वाचवलं पाहिजे. ढवळ्या शेजारी बांधला पावळा आणि वालनाय पण गुण लागला, अशी गत ह्या गावातल्या माणसांची. त्या बाय भुलव्याच्या नादाला लागून आहे ना, गावातली माणसं सगळी नुसती बिघडल्या. ती गावात एक आकृतीच बघायला मिळते, झुंकू चुकू. नाहीतर काय, त्या सरपंचाच्या घरात नाही बाय माणूस आणि त्याच्या घरात साडी सापडली. कसं ती साडी बायचीच आहे? म्हणजे सरपंचांना पण साडी नेसाय आवडत असेल की? ह्याची बघा अक्कल. याला अक्कल वाटताना कुठे काय झोपा काढत होता का काय कुणाच तो, आणि मेंदू टाकताना फिरायला गेला होता. माणूस म्हणावं
तर अक्कल नाही आणि गाढव म्हणावं तर शिपूट नाही अशी गत आहे त्याची. अगं आहे, मला तर असं समजलं होतं ते पोलीस खरं तर आपल्या वाड्यावरच धाड टाकायला आलं होतं. हा, मी पण हेच ऐकलं. झुंकू चुकू. त्या पोलिसांना नाही का मग, आपण त्या इन्स्पेक्टरचं काय गोडं मारले ना तीच कळत नाही. इथं रोज उठून वाड्यात आले बिगर काय चेन पडत नाही त्यांना. आता पण वाड्याची झडती घेऊन गेले, काय गावलं नाही त्यांना. नाहीतर काय, तो बाय भांडवी असंच सगळं सोडून गेला असेल ना खोलीत, यान घेऊन जावा. त्यांनी नक्कीच कुठेतरी काय लपिलं असणार. त्याचं उगाच विनाकारण ते इन्स्पेक्टर येणार नाही धाड घालायला. आहे, मी काय म्हणते, आपण एक काम करू, आपणच आपल्या वाड्यावर धाड टाकू आणि कुठं काय घावतंय का बघू. हा, तुला सांगते आहे, त्या डॉक्टरला ना नक्की आपल्या वाड्यात काहीतरी खजिना घावला असणार आहे आणि तो त्यांनी हितच लपवला असणार आहे बघ. तर तुझा बाप आजा मोठे तालेवार नाहीत का, ते त्यांनी खजिना पुरवून ठेवलाय. ते पण ठेव तर मागच्या सारखा उकेरल्यावर एखादा सांगाडा घावतोय का काय. हाय, असं काय वाईट वांगळ बोलतीस ग? अरे मी बोलतीय तरी तू बस तोंडाला चिकट पट्टी लावून. लाज नाही मला आणि कुणी काय बी म्हणा अशी गत आहे तुझी. तिला झाला बघा वाट. अगं आहे, यासनी बोलून ना काय बी उपयोग नाही. तू चल आणि समज माझ्या नावावर कर, मग बघ यांची तोंड कशी गपगार पडत्याल आणि या वाड्यावर पोलीस बी नाही यायचं धाड टाकायला. येऊ द्या आला तर या बाय भुल्याला शिक्षा होणार असेल ना तर वाडा पाडला तर मला काय फरक पडत नाही. काय करायचं ह्या आईचं काय माहिती. मला बी तोच प्रश्न पडलाय. तो इन्स्पेक्टर खरंच परत आला तर तो यायच्या आधी मला सगळं पैसा आणि सोनं या वाड्यातनं हलवून दुसरीकडे कुठंतरी लपवावं लागणार आहे. पण लपवायचं कुठं, आता हे डॉक्टरांनाच विचारलं पाहिजे. पण त्यांना विचारायचं कसं. हो हो ठीक, मी सांगतो, आपल्याला कळवतो. एक विचारून मी आपल्या समोर. मॅडम, हे मंत्रालयातून सचिवांचा फोन आहे. साहेब, मी तुम्हाला संध्याकाळी कॉल करू? ठीक आहे, मी आपल्याला संध्याकाळी कॉल करतो. काय झालं मॅडम? संपत, या डॉक्टरने जर तोंड उघडलं ना तर पोलिसांना माझ्यापर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाही. मॅडम, तुम्ही पोलिसांना अजिबात घाबरू नका. तुम्ही यातून एकदम आरामात सुटाल. तेवढी पॉवर आहे आपली. मी पोलिसांना घाबरत नाही, त्यातून मी आरामातच सुटेन. पण हे सगळं प्रकरण निवडणुकीच्या तोंडावर बाहेर येता कामा नाही. जर ह्या प्रकरणामुळे माझी आमदारकीची सीट गेली ना तर मी त्या डॉक्टरला आणि तुम्हाला जिवंत सोडणार नाही. मॅडम, अरे बोला ना पटकन. वाड्यात डॉक्टरच्या घरावर पोलिसांनी छापा मारलाय. त्यांच्या हाती काहीतरी लागले. त्यात आपली सोन्याची बिस्किटं सापडल्याची शक्यता आहे. शक्यता म्हणजे तुम्हाला खात्रीशीर माहिती नाहीये? अरे तुला माहितीये ना, मॅडमला अर्धवट माहिती आवडत नाही. जा माहिती काढा की त्या पोलिसांना सोन्याची बिस्किटं सापडलीत की नाही. जा. अरे जा ना बाबा पटकन. अरे बाबा या ना लवकर. इकडे वाड्यात काय झालंय हा विचार करून करून डोकं फुटायची वेळ आली. सगळ्या नोटाच्या बंडलांचा हिशोब ठेवा.
एकही नोट गहाळ होता कामा नये. सोन्याची बिस्किटं किती आहेत त्याची नोंद ठेवा. सरकारला हे सगळं सांगावं लागेल आपल्याला. कोर्टाला सांगावं लागेल सोनं किती आहे आणि नोटा किती आहेत ते. समजलं? यांच्या हाती सगळा माल लागला की काय? नाही, असं नाही झालं पाहिजे. माझे सगळे पैसे जातील आणि ती आमदार बाई माझा जीव घेईल.